घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला जामीन मंजूर, मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन। उरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांकडून दाऊदची कसून चौकशी। वेषांतर करणारे अल रशीदची पोरं खोटी ओळखपत्र तयार करून प्रवास करता, असं कधी दाऊदला सोडलंय का? राऊतांचं टीकास्त्र। सुनील तटकरे म्हणजे फिरता रंगमंच, संजय राऊतांची घणाघाती टीका, तर सामना म्हणजे टाकाऊ रद्दी, तटकरेंचा पलटवार। अमोल मिटकरींच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, 2 मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, तर एकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। मनसे नेते अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा रद्द, अकोल्यातील मनसैनिकाच्या मृत्यूनंतर उद्या अकोल्यात जाणार असल्याची माहिती। शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत निर्णय। ट्रेनी IAS पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणीला वेळ लागत असल्यानं दिल्ली न्यायालयाचा पोलिसांना दंड ठोठावण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, 7 जणांना कोरोनाची लागण। पुण्यात 2 ज्येष्ठ नागरिकांचा झिकामुळे मृत्यू झाल्याचा संशय, सार्वजनिक आरोग्य विभाग मृत्यूच्या कारणांचं परीक्षण करणार। आणि वायनाडमधील भूस्खलनात 158 जणांचा मृत्यू, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती। NDRFसह सैन्याकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू।